आज राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यासाठी घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत। त्यासाठीची पोस्टर्स मात्र गुजरातीत लावण्यात आली आहेत। गृहनिर्माण धोरणातून प्रामुख्याने जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत। पण या सर्वाला असणारी निवडणुकीची पार्श्वभूमी बघता सेनेकडूनही गुजराती मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न होतोय, हेच या पोस्टरवरून सिद्ध होतंय। पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सुद्धा आता गुजराती वोट बँकेसाठी अशा पद्धतीने पोस्टर्स झळकवायला लागली आहे। हे दिसून येते पालिका निवडणुकीच्या आधी मतांसाठी आता गुजराती लोकांना चुचकारण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झालेला आहे। आज घाटकोपरमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर होतंय। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात आणि त्यासाठीच वोट बँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न हे स्पष्ट दिसतंय। नक्कीच आज बघायला गेलं तर आज सायंकाळी महाराष्ट्राचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर होत आहे। महाराष्ट्र मुंबईतल्या जनतेचे डोळे लागून राहिले आहेत की त्यांच्या पदरी नेमकं काय चांगलं वाटायला येत आहे, काय या गृहनिर्माण धोरणात जाहीर होत आहे। मात्र काही जाहीर करण्याआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र स्पर्धा श्रेयाची आपल्याला पाहायला मिळते आहे। घाटकोपरमध्ये आज सायंकाळी सभा आहे आणि या सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गृहनिर्माण धोरणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे आणि त्याची जाहिरात करणारी फलकबाजी आणि होर्डिंग्स घाटकोपरमध्ये बघायला मिळत आहेत। मराठी भाषेतही फलक आहेत, मात्र स्पर्धेच्या नादात गुजराती भाषेत भाजपनेही होर्डिंग्स लावलेले आहेत आणि शिवसेनेनेही या स्पर्धेत श्रेयाची लढाई घेण्यासाठी गुजराती भाषेत होर्डिंग्स लावले आहेत। त्यामुळे हे महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण जाहीर होतं आहे की गुजरातचं गृहनिर्माण धोरण जाहीर होतं आहे, अशी टीका आता सामान्य जनता आणि विरोधी राजकीय पक्ष करू लागलेले आहेत। मराठी बाणा हा शिवसेनेचा एक मंत्र आहे आणि भाजपशी असलेल्या स्पर्धेत किंवा एका विशिष्ट समाजाच्या वोट बँकेला आकर्षित करण्यासाठी ही तीव्र स्पर्धा आपल्याला दिसून येते आहे। अगदी बरोबर दिनेश, थोडक्यात सांगायचं झालं तर शिवसेनेला आता मराठी राग आळवणं किंवा जनतेची कामं करण्यापेक्षा सुद्धा मतांसाठी गुजराती राग आळवणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागलंय असं दिसतंय। धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।